महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी. डॉक्टर विश्वास वसेकर यांना की त्यांनी मंचावरती यावं आणि उल्लेख केल्याप्रमाणे आपले दुसरं जे सत्र आहे त्या सत्रामध्ये परिसंवाद आहे. परिसंवादाचा विषय आहे साहित्यातील स्त्री प्रतिमा, वास्तव आणि आश्वासक साहित्यिक पुरस्कार, मुंबई वृत्तपत्र लेखक संघाचा वृत्तपत्र लेखन विशेष उल्लेखनीय पुरस्कार आहेत. मादित पूर्णत्वाने रुजण्यापूर्वीला ललित साहित्य पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. मिठू मिठू या त्यांच्या संग्रहाला साहित्यप्रेमी भगिनी विस्तृत परिचय त्यांच्या परिसंवादाच्या आधी आपल्याला देण्यात येईलच आणि आजच्या या कार्यक्रमासाठी त्या हजर. समाधान दैवाळ, दुसऱ्या स्त्रीवादी साहित्य संमेलनाचा मुख्य संयोजक. मराठी साहित्यामध्ये विविध प्रवाह आहेत आणि त्यामध्ये सर्वात दुर्लक्षित असा प्रवाह म्हणजे स्त्रीवादी साहित्य. या साहित्यामध्ये स्त्रीवादी भूमिकेतून महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री छत्रपती शाहू महाराज या परिवर्तनवादी विचारधारेला अनुसरून आणि शोषित वंचित घटकातील ज्या स्त्रिया लेखन करतात अशा लेखनाला स्वतःचं एक स्थान निर्माण करून देण्यासाठी आपण या साहित्याचं आयोजन केलेलं आहे आणि हे साहित्य संमेलनाचं दुसरं वर्ष आहे. या साहित्य संमेलनाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव डॉक्टर मीनाक्षी पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते आज झालेलं आहे. साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद हे डॉक्टर उर्मिला चाकूरकर यांनी भूषवलेलं आहे. या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आदरणीय आशिष पाटील सर आहेत, जे सिंगापूरला राहतात आणि या साहित्य संमेलनाच्या संयोजनाची जबाबदारी मी प्राध्यापक समाधान देवाळ, आमचे जीवलग मित्र गजानन प्रधान आम्ही सर्वांनी पार पाडलेले आहे आणि साहित्य संमेलन यशस्वी झालेलं आहे. दुपारी स्त्रियांच्या लेखनाच्या संदर्भात स्त्रीवादी साहित्यातील प्रतिमा आणि मिथकं यावर परिसंवाद आयोजित केलेला आहे. प्रतिभा सराफ या त्या परिसंवादाचे अध्यक्ष त्या मुंबईहून या ठिकाणी आल्या आहेत आणि कवी संमेलन आपण या ठिकाणी आयोजित केलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी म्हणजे की 4 जीवनगौरव पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत. यात आज ते प्रदान केले जाणार आहेत. या पुरस्काराचं स्वरूप आहे रोख रक्कम 1 लाख रुपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ आणि ग्रंथ असं त्याचं स्वरूप आहे. ताराबाई शिंदे स्त्रीवादी लेखन पुरस्कार हा मुंबईच्या लेखिका शिल्पा कांबळे यांना दिलेला आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार हा नारायण भोसले यांना दिलेला आहे. तर नागोराव कुंभार यांना आपण स्नेहलता पाटील जीवनगौरव पुरस्कार दिलेला आहे आणि सावित्रीबाई समाज प्रबोधन पुरस्कार हा आपण चंद्रपूरच्या लेखिका डॉक्टर विजया गेडाम कांबळे मॅडम यांना दिलेला आहे. तर अशा पद्धतीने साहित्य संमेलन सुरू आहे आणि प्रत्येक वर्षी हे साहित्य संमेलन आम्ही आयोजित करणार आहोत. महात्मा ज्योतिराव फुले समता पुरस्कार आपण पुढच्या वर्षी सुरू करणार आहोत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य पुरस्कार हाही पुढच्या वर्षी सुरू करणार आहोत आणि या दोन्ही पुरस्काराचं स्वरूप हे 1-1 लाख रुपये आहे. आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाकडे आज मागणी केलेली आहे की ग्रंथ आपल्या दारी हा उपक्रम आपण राबवणार आहोत. यासाठी प्रचंड खर्च येणार आहे आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि समाजातील काही लोकांनी जर मदत केली तर हा प्रकल्प लवकरच आपल्याला पाहायला मिळेल. हा पुरोगामी सामाजिक सांस्कृतिक फाउंडेशनच्या वतीनं हा आयोजित करण्यात येईल. आपल्या सर्वांचे आभार, धन्यवाद. महिला जे साहित्यापासून, लेखनापासून, कवितांपासून दूर आहेत अशा महिलांना आपण काय संदेश द्याल, काय आवाहन कराल? नाही, काय तुमचं जे मत आहे, तुमचं जे लेखन आहे ते निर्भीडपणे तुम्ही मांडायला पाहिजे. विचार मंच हा समाजामध्ये उपलब्ध होत राहतात, चळवळीतले लोक त्या बाबतीत काम करतात, परंतु पुरुष सत्ताक समाज व्यवस्थेच्या विरोधामध्ये समताधिष्ठित समाज निर्माणाची अपेक्षा करणारं लेखन हे ठामपणाने केलेलं पाहिजे. आणि मला सगळ्यात मोठं एक आनंद वाटतो की आदिवासी समूह असेल, आंबेडकरी समूह असेल, या तळातले वर्गातले लेखिका ह्या अतिशय म्हणजे उच्च मध्यमवर्गीय स्त्रियापेक्षा धीटपणाने लेखन करतात. आणि याचं उदाहरण सांगायचं म्हणलं तर बारबाला वैशाली हळदणकरांचं पुस्तक, त्याच्यानंतर संध्या नरे पवार यांचं तिची भाकरी कुणी चोरली, त्याच्यानंतर विमल मोरे यांचं 3 दगडाची चूल, असं भरपूर लेखन येत आहे की ज्या लेखनानं आपल्या जाणीवांना हादरे बसतील असं लिखाण येत आहे आणि या लिखाणाचं आपण स्वागत करायला पाहिजे. आणि भाळ आबाळ नावाचं सुद्धा एक आत्मकथन छत्रपती संभाजीनगरच्या लेखिका तस्लीन पटेल मुस्लिम समाजातल्या लेखिकेनं हे लिखाण केलेलं आहे. तर अशा लेखनाकडे आपण म्हणजे काय म्हणतात ना, आशा आहे की अशा लेखिका पुढे येतील समाजात आणि धीटपणानं लिहितील. तर अशा लेखनाचं आपण स्वागत करायला पाहिजे. आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण महिलांना काय आवाहन करणार की तुम्ही निर्भीडपणे लिहा, कुणाच्याही दबावाला, कुठल्याही दडपणाला, सांस्कृतिक दहशतवादाला बळी पडू नका. आणि तुमच्या लेखनाची दखल घेणारे आम्हीच नाही, समाजामध्ये अनेक मंडळी आहेत की साहित्य क्षेत्रात काम करतात, ते तुमच्या लेखनाची वेळेनुसार दखल घेण्यात येईल. अभ्यासक्रमालाही तुमचे पुस्तकं लागतील, पण तुम्ही निर्भीडपणाने तुमचे मतं मुक्तपणाने मांडायला पाहिजे.
स्त्रीवादी साहित्य संमेलन आज या ठिकाणी संपन्न झालेले आहे. यामध्ये महाराष्ट्रातून महिला इथे आलेल्या आहेत, साहित्यिक महिला इथे आलेल्या आहेत. आपण गडचिरोली जिल्ह्यातून इथे आलेले आहेत. आपण खूप नामांकित व्यक्तिमत्व आहेत. काय सांगाल या साहित्य संमेलनात? वास्तविक पाहता स्त्रीवादी साहित्य संमेलन का घेतात हा प्रश्न खूप जण विचारतात. म्हणजे स्त्रीवाद आता आहे का बा, स्त्री तर मुक्त झाले आहे, त्या तर पुरुषांच्या बरोबरीने सगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे, तरी सुद्धा स्त्रीवादी साहित्य संमेलनाची आवश्यकता आहे का? मी म्हणते आहे. कारण काही प्रमाणात जसं आपण म्हणलं तर सुशिक्षित स्त्रिया कुठेतरी स्वतंत्र झालेल्या आपण दिसतात, पण आमच्या इकडे गडचिरोली चंद्रपूरच्या एरियामध्ये ज्या आदिवासी स्त्रिया आहेत त्यांना कुठलं स्वातंत्र्य आहे? त्या अजूनही पारतंत्र्यातच आहेत. तेवढंच नाही की त्यांना त्यांच्या पतीकडून पिळवणूक होतेच, पण त्या गावामध्ये जे काही असलेले जमीनदार आहेत किंवा त्या गावामध्ये असलेले श्रीमंत लोक आहेत, त्यांच्या कामावर जे जातात ते सुद्धा त्यांची पिळवणूक करतात. मग त्या पिळवणुकीचे कारण अजूनही वेगवेगळे असतील तरी सुद्धा म्हणजे इथपर्यंत आहे की काही काही स्त्रियांना त्या म्हणजे ज्यांच्याकडे कामाला जातात त्यांच्या इतर गरजा सुद्धा भागवाव्या लागतात. इथपर्यंत आदिवासी एरियामध्ये परिस्थिती आहे आणि त्या सगळं आपल्या लहान मुलांसाठी करतात, कुटुंबासाठी करतात आणि एक शब्द चकार बोलत नाहीत. मग त्यांच्याकडे कुठे स्त्रीवाद आहे? मग आपण स्त्रीवादाच्या जर गोष्टी करतो आणि मग आपण आदिवासी स्त्रियांचा जर विचार केला गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, तर मग तो स्त्रीवाद आपल्याला दिसत नाही किंवा स्त्री स्वतंत्र झालेली आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून स्त्रीवादी साहित्य संमेलनाची गरज आहे. कारण कुठेतरी ते ज्या भटके विमुक्त आहे, आदिवासी स्त्री आहे किंवा आणखी काही त्यांच्यापेक्षा कष्ट करणाऱ्या स्त्री आहेत, त्यांचे प्रश्न या संमेलनाच्या निमित्ताने यायला पाहिजे. लेखक त्यांचे पण प्रश्न, त्यांच्या समस्या मांडायला पाहिजे. आपण म्हणतो की सुशिक्षित स्त्रिया आपल्याला दिसतात, आपण पांढरपेशा स्त्रियांचाच नेहमी विचार करतो आणि म्हणतो की त्या स्वतंत्र झालेल्या आहेत. पण असं नाही. पांढरपेशा स्त्रियांमध्ये काही लोक असे आहेत, काही घराणे असे आहेत, आपण ज्याला नामांकित करतो म्हणतो, तिथे सुद्धा स्त्रियांना स्वातंत्र्य नसते. आणि हे खूप ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. जरी त्यांचे प्रश्न साहित्यात आले नसले तरी प्रत्यक्ष जीवनानुभवामध्ये आपल्याला ते दिसतात. आणि आपण स्त्रीवादाचा विचार करताना आपण नेहमी म्हणतो की मराठी साहित्यातून स्त्रीवादाला नाही. मी तर म्हणते की भगवान बुद्धांच्या स्त्री गाथेमधून स्त्रीवाद आपल्याला आलेला आहे. पूर्णिका नावाची दासी आहे, आम्रपाली नावाची दासी आहे, ती सुद्धा त्या काळामध्ये बंडखोरी केलेली आहे. आणि भगवान बुद्धांनी महाप्रजापती गौतमी आणि महामाया यांना संघामध्ये प्रवेश देऊन आपण म्हणतो की स्त्रीवादी भूमिका त्यांनी मांडली. पण नाही, एवढंच नाही तर भगवान बुद्धांनी त्या काळामध्ये जे मोगली पुत्र आहेत, आपण त्यांना मोगली म्हणतो, त्यांचं नाव ऍक्च्युली पाहिलं तर कोलित होतं, पण गौतम बुद्धांनी त्यांना मोगली पुत्र हे नाव दिलं. कारण महामोगलायन होता आणि ती मोगली पुत्र आईच्या नावावरून त्यांना मोगली पुत्र नाव दिलं. किंवा सारी पुत्र आहेत ते उपतिष्य आहेत, तर त्यांचं नाव सुद्धा त्यांच्या आईवरून म्हणजे सारी पुत्र त्यांच्या आईचं नाव होतं, रूपसारी, त्यांच्यावरून सुद्धा दिलं होतं. आणि म्हणून असं वाटतं की तो स्त्रीवाद हा बुद्धाच्या काळापासूनच आपल्याला आलेला दिसत आहे. आणि दुसरे एक महत्वाचं सांगायचं की ज्या काळामध्ये पाश्चात्य स्त्रियांना कुठलेही अधिकार नव्हते, म्हणजे त्यांना समान वेतन मिळत नव्हते, त्यांना मतदानाचा अधिकार नव्हता, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा स्त्रियांना मतदानाचा अधिकार दिला आणि त्याच्यासाठी भारतीय स्त्रियांना कुठलाही संघर्ष करावा लागला नाही. हे खूप महत्वाचं काम त्या काळामध्ये केलं. तिथूनही आपण स्त्रीवादाची मुळे जोपासायला पाहिजे. जरी आपण म्हणलो की 1975 म्हणजे युएन आपल्याला म्हणजे स्त्रीवाद या देशामध्ये आलेला आहे किंवा स्त्रीवादाची मांडणी केली, पण त्याच्या पहिले स्त्रीवाद इथे होता. आणि या स्त्रीवादाची पायाभरणी अजूनही आदिवासी आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसत नाही. ते भारतीय घटनेने दिलेले अधिकार, त्या अधिकारामध्ये त्या स्त्रिया बसत नाही. किंवा एवढंच नाही की ते अधिकार आहेत आणि त्याच्यासाठी आपण भांडायला पाहिजे, हे सुद्धा त्यांना माहित नाही. इतकी वाईट परिस्थिती तुम्ही चंद्रपूर गडचिरोलीच्या आदिवासी जर म्हणजे त्या भागामध्ये येऊन जर बघितलं तर आहे आणि ती दिसत आहे. म्हणून मला वाटते की ही स्त्रीवादी साहित्य संमेलनाची आजच्या काळात सुद्धा आवश्यकता आहे. आणि त्यांचे प्रश्न, त्यांचे ज्या काही समस्या आहेत, त्यांचं जीवन जे आहे ते साहित्यामध्ये यायला पाहिजे. तसे आदिवासी लेखक लिहित आहेत, पण ते एवढ्या प्रभावीपणे लिहित नाही आणि एवढे दर्जेदार लेखन नाही निर्माण होत आहे. तरी सुद्धा अशा पद्धतीचं दर्जेदार लेखन मराठी साहित्यामध्ये यायला पाहिजे. माझा डॉक्टर विजया गेडाम.
त्यांनी हा पुरस्कार दिलेला आहे. स्वतःची एक बॉडी आहे पुरस्कार देणाऱ्यांची, पुस्तक वाचणाऱ्यांची, विजिट करणाऱ्यांची. त्याच्यामुळं या पुरोगामी साहित्य संघाने दिलेला पुरस्कार जो आहे तो अर्थातच आनंद देणारीच बाब राहिलेली आहे. पुरस्काराचं स्वरूप काय होतं सर यामध्ये? या पुरस्काराचं स्वरूप स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल आणि 1 लाख रुपये त्याचं रोख रक्कम असं बक्षीस स्वरूप होतं आहे. साहित्य क्षेत्रामध्ये स्त्रीवादी आणि पुरुषवादी साहित्य अशी वर्गवारी का करण्यात आलेली आहे? पुरुषवादी साहित्य म्हणजे ज्याच्यामध्ये पुरुष प्रधान व्यवस्था असते असं साहित्य, पण स्त्रीवादी साहित्यामध्ये स्त्री पुरुषांचा विचार केला जातो. तिथं केवळ स्त्रियांचे दुःख दैन्य असं नाही, तर स्त्री पुरुष संबंधाचा जो विचार करतं ते स्त्रीवादी साहित्य आहे. त्याच्या अनुषंगाने हे दुसरं स्त्रीवादी साहित्य संमेलन हे महत्त्वाचं होतं. अनेक व्याख्यानं झाली, ते महत्त्वाची व्याख्यानं झाली. समाजामध्ये सुद्धा पुरुष प्रधान संस्कृती म्हणून आपल्याकडे हे केलं जातं. महिलांचं योगदान फार मोठं आहे साहित्यामध्ये, तरी त्यांना दुय्यम दर्जा का दिला जातो? मॅडम पण बोलतील, शिल्पा कांबळे मॅडम लिहितायत ना, ज्या महिला लिहितायत त्या कधी कधी पुढे याला वेळ लागतो. जसं 1882 मध्ये ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना लिहिलं, त्याच काळामध्ये पंडितरावबाईंनी 1882 मध्येच स्त्री धर्म नीती नावाचं पुस्तक लिहिलं. त्याच काळात अजून 2 स्त्रिया होत्या की ज्याचं नाव आपण मिसेस फरार असं त्याला म्हणतो, त्या फरार मॅडम होत्या. आणि 34 जे नाव आहे ते आपलं मुक्ता साळवेंचं नाव आहे. या लेखिकांना हळूहळू ओळखायला लागले. अर्थातच सर्वच साहित्य लोकांपर्यंत पोहोचणं, त्याचं जागर होणं, त्याच्यावर चिंतन होणं याला थोडासा वेळ लागतोच आहे. आणि हा वेळ खरं तरी स्त्रियांनी जास्तीत जास्त लिहिते पण केलं गेलं पाहिजे, यासाठी पण तो लागत असेल. आमच्या पुरस्कार विजेत्या डॉक्टर शिल्पा कांबळे मॅडम त्या पण तुम्हाला काय गोष्टी सांगतील.